आयुष्यात अनेक अडचणी व संकटे येत असतात. काही संकटे आपणास गिळंकृत करू इच्छितात. सर्वच संकटावर मात करणे शक्य होत नसते. काही संकटातून सुटका करून घेणे हे सुद्धा आवश्यक असते. आलेल्या संकटातून मार्ग काढण्याचे शिकवण आपणास आपल्या छत्रपती शिवरायांनी दिलेले आहे. याच शिकवणीची माहिती आणि जाणीव करून देण्याकरिता आम्ही शिवशक्ती गणेश मंडळ करपेवाडी वरची आवाड तालुका पाटण जिल्हा सातारा सादर करत आहोत जिवंत देखावा पावनखिंड. शांत रहा, शांतता राखा. वैर माग एकदा मला जमादार म्हणलं होतं का म्या दिसतोय राजांवानी. राजांशी बरोबरी करतोय वैर? अरे राजा म्हणजे आपलं देव आहे ती. मग अक्षी बेरोबा खंडोबावानी ऐतच की. मग त्यांच्याशी बरोबरी कशी करेन म्या? तेच म्हणतोय म्या. परत आता देवाच्या उत्सवात घेतोच की आपण देवाचं सॉंग, तसं म्हणतोय म्या. नाईक मी हे या सद्रवर या. नाईक तुझ्यामुळे झालं हे समजा. आता मी काय केलं? काय नाईक उद्याच्या रात्री उतरू आपण. उद्या? पण उद्या तर आषाढातली पौर्णिमा आहे. चंद्रप्रकाशात आपण दिसलो तर? राज, या येळेचा पाऊस काय कसा आहे बघितलं ना? नाही तर काय राजे, अहो 10 दिवसा लांबचं दिसत नाहीये, रात्रीचं काय दिसणार आहे? पुढं आपल्याबरोबर पालख्या राहतील राज. एका पालखीमध्ये शिवा असेल. वयजी पण नाईक शिवा? राज आपलं एक जास्त राहील. शिवा वेगळ्या वाटेने येईल. गस्तीची पथकं हुकली का पालखी तिथंच सोडून आपल्याला येऊन मिळेल की. हा आपण फक्त एक करायचं. आपण खाली उतरपतूर गनिमाला आपला सुगावा लागणार नाही तेवढं बघायचं. अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार, लागना पार, लागना पार, लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. बसला हाय ना गनीम येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली राजन, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. राजा जल्दी करा, गस्तीची पत्के या आधी निघाला हो, नाही तर आड काय होईल. चल चल पालखीत बस. शिवा राज, राज आमच्या सभेत चल. राज शिवा आम्ही सांगतोय आमच्या सभेत चल. आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचे होईल. चल राज.
तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच यो शिवा मेला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फक्त. राजा तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो, अजून काय पाहिजे माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंदर की शिवाजी राजाचं मारण मेला. मारून 96,000 वर्ष जगेन म्या राज. चला, येतो मी. चला, हा येळ दौडू नका. आपके राजा साहब आज मिलने वाले थे. हो, त्याचं काय झालं? क्षमा असावी. नाही, येणारच होते, पण वातावरण पाहताय ना, संततधार पाऊस. क्षमा. त्यातून राजांना ताप चढलाय. काय सांगू तुम्हाला, असा ताप चढलाय की अंगावर पाण्याचा थेंब पडला की पापणी लावायच्या आत वाफ होते त्याची. जितनी देर करोगे उतनी तुम्हारी तकलीफ और बढ़ेगी. हो, राजे जाणतात ते, म्हणून तर येणार होते आज भेटायला, पण काय आजारपणामुळे जमत नाहीये. एक काम करता का हासिद साहेब, तुम्हीच का नाही येत गडावर? नाही, तुम्ही याच, सगळी व्यवस्था करतो चोख. नहीं, हम क्यों आएंगे ऊपर? हम नहीं आएंगे किले पर. मार डालोगे, दगा करोगे. फजल खान, मत चाहिए हुजूर. बात कर रहा हूं मैं. माफी हुजूर. काय म्हणता मग, येत आहे? पंत, जैसे तय हुआ है वैसे हुआ तो अच्छा है. तुम्हारे किले की रसद खत्म हो जाएगी, लेकिन हम यहां से नहीं हिलेंगे. सोचो. हो, मी एक काम करतो, मी आग्रह करतो राजांना आणि आज घेऊनच येतो. अब्बा हजरत, हमें तन्हाई में रहने दो मसूद. तन्हाई छोड़िए, जश्न का ऐलान कीजिए. खास तोहफा लाया हूं आपके लिए. पधारिए राजा साहब. शिवाजी, हमसे दगा कर रहे थे. दगा? और हम? और नहीं तो क्या, भाग तो रहे थे. मुंह संभाल के. मराठे कधी पळत नाहीत, पळायला लावतात. मसूद, इतने बड़े मेहमान से ऐसे बात करते हैं? राजा साहब, आइए, तशरीफ रखिए, तशरीफ रखिए. ही झाली राजांची वागायची पद्धत. कहिए. बस एक छोटी सी बात. या तो हमें आप आदिल शाही में चाहिए, नहीं तो हमारा मुल्क हमें वापस चाहिए. जोहर साहेब हे समद रानातल्या वाघरावाने असतं. जिथं त्याची ताकद असते
तिथं त्याच्या पंजाचे ओरखडे दिसतातच. आणि आमच्या पंजाचे ओरखडे तर आदिलशाहीने पाहिलेच आहेत, कारण या जंगलाचा वाघ शिवाजी राज आहे. शिवाजी कहाँ है? ये क्या गुस्ताखी है फासिल खान? जौहर साहब, शिवाजी किधर है? ये सामने बैठे हैं राजा साहब. शिवाजी, ये शिवाजी नहीं है. फाजिल खान, होश में तो हो. क्या बक रहे हो? नशा करके आए हो? नहीं, और ये शिवाजी नहीं है. हमने देखा है उसे एक ही पल, और वो चेहरा हम जिंदगी भर नहीं भूल सकते. नहीं भूल सकते. ये शिवाजी नहीं है. मसूद, यकीन कीजिए हम पर. ये क्या कह रहा है? मैं कह रहा हूं हुजूर, ये शिवाजी नहीं है. राजा, शेवटचा मुजरा. रात्रीचे 4ही प्रहर जांघड जांघड चिखलातून आम्ही धावत होतो. उगवतीला पांढर पाण्यापाशी घोडखिंडीच्या मुखाशी आम्ही पोहोचलो. रायाजी, जीवाजी काका, काय झालं? आपण कितीही धावलो तरी गनिमाता दूर नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही हा लोंढा इथे चढवतो, तुम्ही राजांना घेऊन पुढे. आम्ही कशाला? कोयाजी होतील राजांना घेऊन पुढे. कुणीही पुढे जाणार नाही. राजे, अहो ऐका, राजा ऐका, तुम्ही गनिमाच्या हाती सापडलात तर पुरी मराठशाही वाहून जाईल तुमच्या रूपानं. करणीशिवाय शेवटी काय उरतं रायाजी? इतिहास सांगेल, खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं मारला गेला. राजा, असं झालं तर बांधलांच्या झुंजारपणाला भट्टा लागेल. पुढच्या पिढ्या विचारतील, बांदल होते नव तिथं, काय करत होते? ते असताना राजांच्या केसाला धक्का कसा लागला? मग बांदलांनी सांगावं की राजा हट्टाला पेटला. नाही ऐकलं त्यानं आमचं. चला आता गनिमाला सामोरे जाऊ. राजे, पुरे झाला युक्तिवाद. वेळ नाही आपल्याकडे. पण बाजी, वेळ ओळखा राजे. उगाच एरेला पेटून मराठा देश आशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका. तिकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असतील. इथे आपेश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही? आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावरती अवलंबून आहे. नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय, मला क्षमा करा. पण धन्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या लागतात. वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. पुढे निघा, विशाळगड जवळ करा. गोयाजी, होय माझी. आम्ही तुम्हाला, फुलाजींना, रायजींना, आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे. राजा, दादासाहेब, राजा, जल्दी करा राजा, गनिम दिसायला लागलाय. जा राजे, जा. जा राजे, राजा जा. जा राजे, जा राजे. पुढे वा. येतो. जा राजे, पुढे वा राजे. विशाळगडावर पोचल्यावरती तोफांचे बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत अडकून ठेवतो गनिम. या राजे, या. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे.
एल्गार हो! बाजूला व्हा! तोफ नहीं जाए नहीं लड़ना पूरे नहीं जाऊ त्याला तोफा वाजवा आमच्या बाजी वाट पाहत असतील तिकडं तोफा वाजवा आमच्या बाजी वाट पाहत असतील तिकडं बाजी लवकर या वाट पहा मुर्गा